सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आज काय पाऊस येतो काय काय माहिती. आमचं चालू आहे दारातला पसारा काढायचं काम. तो कोपरा घेतलाय आवरायला. त्यातलंच सामान जे काय आत्या म्हणजे खराब सामान आहेत ते बाजूला काढतायत ठेवतायत इकडे तिकडे. आणि ही कपडे काल द्यायची राहिलीच आहेत तिथल्या लोकांना. म्हणजे लहान मुलं आहेत, बायका आहेत, साड्या वगैरे खूप छान आहेत. त्याच्यात कपडे काही फाटलेले वगैरे नाही आहेत, छान कपडे आहेत. आणि इकडे शेंगा आणून ठेवल्या होत्या. भगरीसाठी शेंगा आणल्यात. आज आहे परत उपवास माझा, चतुर्थी आहे, त्याच्यासाठी बनवली आहे भगर. छान अशी हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, बटाटा घालून भगर बनवली आहे. आज सकाळी बनवली होती शेवग्याच्या शेंगेची आमटी. हे बघा, बाजारात मी त्या दिवशी शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्याची आमटी आज बनवली आहे. मस्त टॅमॅटो, लसूण, अद्रक कुटून घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट आहे, कढीपत्त्याची फोडणी आहे, चपाती भाकरी. तिकडे छान असं पिठलं गरम केलेलं आहे. माझा उपवास आहे. आत्याला थोडंसं खाता येतं, आत्याला आवडतं असं शिळं पिठलं जे असतं म्हणजे रात्रीचं ते खायला आवडतं. आत्याने घेतलं पिठलं. थोडी कांद्याची पात होती ती गणेशने खाल्ली आणि मामा शेळ्या घेऊन गेलेत. मग जाताना मस्त अशी भाकरीबरोबर कांद्याची पात, लोणचीची फोड वगैरे बांधून नेली आहे. पपई आहे तिकडे 2-3 ठेवलेत पपई. आणा आत्या घ्या बरं ते. तर काय झालं हे बघा, आत्याने चिरली हौसेनी, पण नुसती सपक पपई आहे खायला. आणि ह्या मिरच्या एवढ्या तिखट आहेत. मी ह्याला आणले त्या भगरीसाठी, बाजूला काढून ठेवल्यात. तर हे बघा, छान अशा पपया आहेत. केवढी छान आहे ना. असं वाटतंय का नाही खूप अशा मस्त आतून पिकलेल्या असतील, पण या पपया हेच नाही आहेत, गोडच नाही आहेत. तर एकदम अशा सपक सपक आहेत. तर माझी भगर कशी वाटली केलेली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता जेवण करतो, मला कपडे वगैरे धुवायचे आहेत, राहिलेले काम उरकायचं आहे. कारण रानातली परत एकदा कामं चालू झाली की हा पसारा आवरायचा राहीन. आणि मला हा पसारा सगळा दिवाळीच्या आधी घ्यायचा आहे उरकून. म्हणजे तिथं पण परत मुरुम वगैरे टाकून छान तिथे पण असं कोबा किंवा फरशी बसवता येईल. तर भगर कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं मस्त जेवण करायला.